ही काळी आई धन धान्य दे, लसलशीत अशी ही काकडी ही काळी आई पाणी असं धन धान्य दे, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, शील शेतकरी म्हणून आमच्या कळमसऱ्या गावामधले विलासदादा चौधरी हे देखील आहे. वेगवेगळे प्रयोग करत असतात ते शेतीचे. आता एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे बघा, एकदम वेगळ्या पद्धतीची काकडी. आमच्या मुंबईमध्ये पण मी अशी काही काकडी बघितली नाही, पण त्यांनी खूप अशी सुंदर काकडीचं उत्पन्न केलेलं आहे बघा. हे आता माल हा निघलेला आहे आणि शेती देखील दाखवेल तुम्हाला काकडीची. या काकडीचं दिसायला एवढी छान आहे बघा. अशा पद्धतीचं वेगवेगळे प्रयोग इथं केलेले आहे. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी भरपूर असं उत्पन्न देखील काढलं जातं आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची गावामध्ये ओळख आहे. भरपूर शेती आहे, स्वभाव देखील चांगला आहे. आमच्या शेत्या आहेत थोड्यात, पण ते सांभाळतात, लक्ष ठेवतात. आम्ही मुंबईला असल्यावर प्रगतिशील शेतकऱ्याबरोबर त्यांचं नातं शेतीचं हे देखील महत्त्वाचं आहे. बालपण त्यांनी पूर्ण शेतीमध्ये घातलेलं आहे. बालपणापासून आतापर्यंत आज देखील ते अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करून आपल्यासमोर एक आदर्श उभा करतात. चला आपण बघूया त्यांची काकडीची शेती. नेटचा हा प्रगतिशील प्रयोग आहे. नेटमध्ये ही शेती केली जाते. आता नेटमध्ये मी चाललो आहे. लागलं तेवढे रसायनं आहे, औषधं आहेत, फवारणी आहेत. आणि बघा आता सुंदर असा प्रकल्प, सुंदर असं नियोजन या शेतामधलं आहे. तुम्हाला दाखवतो. बघा, ताजी लसलशीत अशी ही काकडी, तोंडाला पाणी येईल असं हे उत्पन्न आहे. कोणत्याच प्रकारचा रोग नाही आहे. साप सुंदर आणि नेट सेटमध्ये ही पूर्ण शेती केलेली आहे. विलासदादा पूर्ण आहे का ही तशी पूर्ण? पहा, थोडं मी पटपट जातो पुढं. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा देखील एक प्रयोग असणं खूप गरजेचं आहे काकडी उत्पन्नासाठी. या नेट सेटने वारा, पाऊस, ऊन हे तापमानामध्ये असतं. बघा, एकेका वेलीला अक्षरशः 3-3, 4-4 काकड्या आहेत. कवळी पाहिजे तर कवळी घ्या. अशा हा खूप आहे, पुढं खूप मोठं आहे, मला दाखवता येत नाही तुम्हाला. बघा, पूर्ण नेट इथं झाकलेली आहे. पूर्ण नेटचं असं हे काकडीचं उत्पन्न इथं. मुंबईला काकड्या बरोबर नसतात, पण ही काकडी चविष्ट आहे. कळमसरा गावामधले हे विकसनशील शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्याला, समाजाला एक चांगलं उदाहरण देतात. तुम्हाला काकडीची शेती करायची असेल तर नक्की कळमसरा गावामध्ये या आणि आमच्या ह्या दादाला भेटा, जेणेकरून सर्वांना शेतीची विविधता आणि वेगवेगळी पिकं घेण्याची काय आहे एक प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. विलास चौधरी म्हणून त्यांचं नाव आहे शेतकऱ्याचं. खूप सुंदर आणि अतिशय अभिमानास्पद असं हे शेतीचं पीक यांनी घेतलेलं आहे. विलासदादाने मला व्हिडिओ काढण्याच्या बदल्यामध्ये चिप्ससाठी केळी पण दिलेली आहे. हे बघा, केळी आहे. या केळीचे चिप्स बनव, या केळीचे काय म्हणतात भाजी बनव. अशा पद्धतीने व्हिडिओ बनवल्याबद्दल विलास भाऊने मला दिलेलं आहे गिफ्ट, केळीचं खोड. आणि ते केळीचं खोड आणि काकड्या घेऊन चाललो आहे. पुन्हा एकदा विलास भाऊचं धन्यवाद, जिरे भाऊचं बी धन्यवाद. चला, चिप्स बनवून खायचे आज रात्री. आमची माणसं